शेव म्हणलं की आपण सरळ दिवाळीलाच ती शेव बनवतो आणि ती म्हणजे लसुणी शेव आणि साधारण आपली नमकीन शेव. पण त्याच्या पलीकडे एक वेगळी टेस्टी शेव खायची असेल तर ती सरळ मार्केटमधून आपण आणून खातो. पण तीच मार्केटमध्ये मिळणारी शेव घरी जर बनवली तर घरच्या घरी हायजेनिक अशी तुम्ही शेव खाऊ शकता आणि ती बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. हल्दीरामसारखीच आलू भुजिया शेव आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका, प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण जी आलू भुजिया बनवलेली आहे खूप खुसखुशीत आणि क्रिस्पीसुद्धा झालेली आहे. तर यावर्षी दिवाळीसाठी आपण आलू भुजिया बनवणार आहोत. आलू भुजिया शेव म्हणजे वेगळं काहीही नाही, फक्त आलू भुजिया म्हणल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे येणार आहेत. बाकी सगळं आपलं सारखं असणार आहे. फक्त 1-2 मसाले आहेत ते आपल्याला इथे ॲड करावे लागणार आहेत. तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याचबरोबर ओवा पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ओवा पावडर नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून आपल्या सुजीच्या चाळणीने ते चाळून घेऊ शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे. ही सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे, कारण बारीक शेव गाळत असताना त्यामध्ये जर याचे कण मोठे असतील, ते अडकले तर शेव व्यवस्थित पडत नाही. त्यानंतर महत्त्वाची म्हणजे यामध्ये आपल्याला आमचूर पावडर लागणार आहे. आपण मार्केटमधून जी आलू भुजिया आणतो ती चवीला थोडीशी आंबट लागते, त्यासाठी इथे आमचूर पावडर घ्यायचा आहे. आमचूर पावडर नसेल तर चाट मसालासुद्धा घेऊ शकता. आणि लसणाची पावडर घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर लसूण तुम्ही अगदी बारीक वाटून तो तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चाळून घेऊ शकता. त्यानंतर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठाचं इथे मी आत्ताच तुम्हाला प्रमाण सांगू शकत नाही, कारण आपण बटाटे किसून घेतल्यानंतर त्यामध्ये किती पीठ बसणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. आणि याचं वजनी प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर या ठिकाणी बटाटे आपल्याला आलं खिसायच्या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत, त्यामुळे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. तुम्ही जर बटाटे पाणी घालून उकडून घेतले असतील तर इथे तुम्हाला पीठ जास्त लागू शकतं, कारण पाण्यामध्ये बटाटे उकडल्यानंतर ते पाणी ओढून घेतात, पाण्याचा त्यामध्ये अंश येतो आणि बटाटे कधी खूप जास्त उकडले जातात, त्यामुळे इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. बटाटे तुम्ही वाफवून घेतले तर पीठ इथे कमी लागतं. तर या ठिकाणी मी बटाटा छान खिसून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आमचूर पावडर, धनेजिरे पूड, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, हळद आणि चवीला अगदी थोडीशी तिखट लागण्यासाठी इथे मी छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि रंग छान येण्यासाठी थोडीशी हळद घातलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे माझ्याकडे लसणाची पावडर नसल्यामुळे मी लसणाचं पाणी करून घेतलेलं आहे. ही शेव करत असताना आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये जितकं हे पीठ बसतं तितकंच आपल्याला पीठ घालायचं आहे. यानंतर इथे थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यानंतर धनेजिरे पूडसुद्धा मला कमी वाटत होते, त्यामुळे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया. तर सुरुवातीला इथे मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, कारण इथे आपल्याला अंदाज घेत पीठ ॲड करायचं आहे. तर हे थोडंसं पीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करत असताना आपल्याला अंदाज येतो पीठ इथे पातळ वाटत आहे, तर उरलेलं सुद्धा पीठ यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हे पीठ ॲड करून परत एकदा आपण ह्याला छान मळून घेऊया. आपण चपातीसाठी ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याच्यापेक्षा हे थोडंसं सॉफ्ट असलं पाहिजे, इतपत हे होईपर्यंत आपल्याला पीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, तरच याची शेव खूप छान येते. त्यानंतर इथे मी परत अर्धी वाटी बेसन ॲड केलेलं आहे, हे सुद्धा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल घालायची गरज नाही, नंतर आपण यामध्ये तेल घालू शकतो. या ठिकाणी तेल आपण गरम करून नाही तर रूम टेम्परेचरचं जे तेल असतं तेच यामध्ये 2 चमचे घातलेले आहे. आता हे कोरडे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कसून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये कुठेही पिठाच्या
कोरड्या गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक 4 ते 5 मिनिटानंतर इथे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। पीठ हातात घेताना तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा हे थोडंसं सॉफ्ट आहे। आता हे व्यवस्थित मळून झालं। आता आपण पुढची प्रोसेस करूया। एक 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। पीठ मळून झालं, आता गॅस ऑन करूया आणि तळण्यासाठी इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे। शेव अगदी व्यवस्थित तळली जाईल इतकं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। या ठिकाणी शेव तळत असताना आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत। ते म्हणजे तेल खूप जास्त आपल्याला गरम करायचं नाही। तेल खूप जास्त गरम झालं की तो पदार्थ त्यामध्ये लवकर करपला जातो आणि शेव तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। कारण आपण या ठिकाणी बारीक शेव बनवतोय त्यामुळे बारीक शेव तळायला खूप जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम जर मीडियम असेल तर ती शेव अगदी छान तळली जाते। सोऱ्यामध्ये सगळ्यात लहान जी शेवीची प्लेट असते ती आपल्याला इथे घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सोऱ्यामध्ये थोडंसं तेल लावून पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचं जे लॉक आहे ते आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे। कारण आपण ही शेव डायरेक्ट तेलामध्ये काढतो त्यामुळे जर ती लॉक व्यवस्थित बसली नसेल तर ती तेलामध्ये सुटू शकते। तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेव काढून घ्यायची आहे। बारीक शेव असल्यामुळे तळायला वेळ लागत नाही। 1-2 सेकंदानंतर परत आपल्याला याची बाजू पलटून घ्यायची आहे, त्यामुळे ही शेव दोन्ही बाजूने एकसारखी तळली जाते। आता ही शेव आपण काढून घेऊया। तुम्ही इथे वाकडी तिकडी शेव काढली तरी चालेल, कारण आपण ही शेव नंतर तोडून घेणार आहोत। इथे आता शेवेचा दुसरा घनसुद्धा आपण तेलामध्ये सोडून देऊया। ही शेव तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची नाही किंवा हाय करायची नाही। दोन्ही बाजूने एकसारख्या रंगावर ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही मोठी शेव जर काढत असाल तर तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागू शकतो। यामध्ये आपण आमचूर पावडर, चाट मसाला टाकल्यामुळे याची चव खूप छान येते। अगदी मार्केटमध्ये मिळतात हल्दीराम आलू भुजिया शेव अगदी ही तशीच लागते। तर आता ही शेव सुद्धा तळून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। उरलेल्या पिठाची सुद्धा मी परत यामध्ये शेव काढून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बारीकच शेव काढावी असं काही नाही। तुम्ही या ठिकाणी बारीक शेवेऐवजी मोठी शेवसुद्धा काढू शकता। तर यानंतर मी मोठी शेवसुद्धा काढून घेणार आहे, कारण मला दोन्ही एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी बारीक आणि मोठी शेव काढून घेतलेली आहे। मोठी शेव काढत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि तेलात शेव सोडल्यानंतर एक 4 ते 5 सेकंदानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। कारण मोठी शेव तळण्यासाठी इथे थोडासा वेळ जास्त लागतो आणि गॅसची फ्लेम हाय असेल तर शेव आपण तेलात सोडल्यानंतर पटकन त्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो तो थोडासा पटकन कमी होतो आणि ती शेव तेलामध्ये अगदी छान तळली जाते। तर या ठिकाणी याची बाजू पलटून आपल्याला ही शेव तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे। खूप लक्ष देऊन आपल्याला शेव तळायची आहे, त्यामुळे त्या शेवेला अगदी एकसारखा रंग येतो। तर अशा प्रकारे मी जाडसर आणि बारीक शेव अशी करून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे। राहिलेल्या पिठाची सुद्धा मी जाडसर शेव इथे गाळून घेतलेली आहे। आज आपण ही घरी बनवलेली आलू भुजिया शेव अगदी चवीला मार्केटमध्ये मिळणाऱ्या हल्दीराम आलू भुजिया शेवेप्रमाणेच लागते। दोन्हीमध्ये तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही, कारण अगदी हल्दीराम आलू भुजिया शेवसारखीच ही शेव लागते। तर या दिवाळीला अशा प्रकारची शेव नक्की करून बघा। आपण ही बारीक शेव मीडियम फ्लेमवरती तळल्यामुळे पूर्ण शेवेचा रंग अगदी एकसारखा आलेला आहे। कोणतीही शेव इथे करपली नाही। तर यानंतर यामध्ये आपण मोठी शेवसुद्धा ॲड करून घेऊया, कारण बारीक शेव ही खूप नाजूक होते आणि त्यामध्ये जर तुम्ही मोठी शेव ॲड केली तर ते दोन्ही एकत्रित खायला चवीला खूप छान लागतात। तर अशा प्रकारे आता ही आपली आलू भुजिया शेव तयार आहे। आता आपण ही स्टोअर करण्यासाठी ही शेव एकत्रित करून घेऊया।
आणि ही शेव थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही दोन्ही शेव एकत्रित करून आपल्याला तोडून घ्यायची आहे. ही शेव तुम्ही अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून सुद्धा विकत आणायची गरज नाही. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण जी मोठी शेव बनवली आहे ती सुद्धा खूप खुसखुशीत झालेली आहे. आता यानंतर यामध्ये आपण बारीक शेव ॲड करून घेऊया. दोन्ही शेव खूप अशा छान क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तर आता ही शेव मिक्स झालेली आहे. तर आता ही शेव हवाबंद डब्यामध्ये महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारची हल्दीराम आलू भुजिया शेव तुम्ही एकदा नक्की या दिवाळीला ही शेव घरी बनवून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यामुळे मार्केटमध्ये मिळणारे 4-5 महिन्यापूर्वीचे स्टोअर करून ठेवलेले शेव मुलांना देण्याऐवजी घरच्या घरी हायजेनिक अशा स्वरूपात तयार केलेली आलू भुजिया शेव तुम्ही मुलांना देऊ शकता. तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलवरील रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. परत भेटूया अशाच एका नवीन दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.